पूर्व विदर्भ के बहुचर्चित भंडारा गोसीखुर्द प्रकल्प को शुरू हुए 40 साल हो चुके हैं, लेकिन अब तक यह पूरा नहीं हुआ। 350 करोड़ की लागत से शुरू हुए इस प्रकल्प ने अब हजारों लोगों को उनके घर, जमीन और जीवन से वंचित कर दिया, लेकिन न्याय आज भी अधूरा है। लगातार आंदोलनों, ज्ञापन और विरोध के बावजूद सरकार ने समस्याओं को हल नहीं किया। अब प्रकल्प बाधितों ने आर पार की लड़ाई का ऐलान किया। गांव के बुजुर्ग, महिलाएं, युवा सभी रसद लेकर जिलाधिकारी कार्यालय पर डटे हुए हैं। उन्होंने साफ कहा है कि जब तक हमें न्याय नहीं मिलेगा तब तक ये आंदोलन जारी रहेगा। अब सभी की निगाहें सरकार और प्रशासन की अगली प्रतिक्रिया पर टिकी है। 36 वर्षापासून शासनाला आमच्या समस्याबद्दल सांगत आहोत। प्रत्येक आमदार, खासदार, मंत्र्यापर्यंत पोहोचलो आम्ही, पण आमच्या समस्या सुटल्या नाही। शेवटी आम्ही ठरवलं की जेव्हापर्यंत आमच्या समस्या सुटत नाही त्यापर्यंत आम्हाला इथंच राहायचं आहे, इथून उठणार नाही, जागा सोडणार नाही। शासनाने आमची आता बैठक जी आहे आमच्यासोबत न घेता त्यांनी ऑनलाईन ऑफलाईन बैठक घ्यावी आणि आम्हाला आमच्या ज्या समस्या त्या सोडवण्यात याव्या। नव्याने 27 गावाची पुनर्वसन आहेत, हे खूप रखडलेले आहेत। काही गावाचे सेक्शन 4 आणि 9ची कारवाई झाली, त्याच्यानंतर शासनाने ती 10 वर्षापासून थांबवली आहे। ती का बरं थांबली, त्यांचं पुनर्वसन का बरं होत नाही, त्यासाठी आमची ही लढाई आहे। प्रकल्पग्रस्ताचे दाखले सुरू झाले, पण त्याच्यात एक नवीन त्यांनी एक पिल्लू काढला, त्याच्यामध्ये ज्याच्याकडे 3 एकर शेती आहे त्याला प्रकल्पग्रस्ताचा दाखला नाही। हे एकदम चुकीचा निर्णय आहे। ज्याच्या घर किंवा शेती गेली असा व्यक्ती प्रकल्पग्रस्त म्हणतात, पण हे असं शासनाने खूप चुका केलेल्या आहेत। म्हणून आम्ही तातडीने हा जो आंदोलन ठेवलेला आहे, हा आरपारची लढाई आहे। ज्याप्रमाणे मी आता पूर्वीची नाही तर प्रत्येकाने आपापल्या घरून हे कांदे, सांबार, टमाटर, तांदूळ, बेसन आम्ही सगळ्या लोकांनी आपापल्या घरून आणलं आहे। आणि इथं जेव्हापर्यंत आमच्या समस्या सोडवत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे इथंच जेवण करणार आणि इथंच राहणार।